एकनाथ महाराजांच्या नामाचं सामर्थ्य काय आहे. आपण रोज आरती म्हणतो, प्रत्येकाला एकनाथ महाराजांची आरती पाठ असली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्या नामामध्ये ताकद काय आहे. ऐका, त्या आरती म्हणताना लोकांचं लक्ष नसतं, टाळ्या वाजवण्यात लक्ष असतं. आता मी जरा शांततेत पुन्हा तुम्हाला सांगतो आरतीचं महत्त्व काय आहे, आरतीचे शब्द काय आहेत. आरती एकनाथा महाराजा समर्था, त्रिभुवनी तूची थोर, जगद्गुरु जगन्नाथा. एकनाथ नाम सार, वेदशास्त्रांचे गुज, संसार दुःख नासे, महामंत्राचे बीज. एकनाथ नाम घेता, सुख वाटले चित्ता, आनंद गोपाळदासा, धनी न पुरे गाता. झाली आरती. नाथ महाराजांचं नाम हे संसाराचं दुःख घालवणारं आहे आणि त्यामुळे एकनाथ 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 हा नित्य जप तेव्हा सुरू झाला. आणि त्या गावबाला एकनाथ महाराजांनी सांगितलं की हा माझं रावण पूर्ण करे. लोक हसू लागले, म्हणले ज्याला पुरणपोळी आणि एकनाथ या दोन नावाशिवाय तिसरं नाव येत नाही आणि नाथ महाराज म्हणतात माझं रावण हा पूर्ण करेल, म्हणून लोक हसले. नाथ महाराजांनी सांगितलं हसण्याचं काही कारण नाही. गावबा ये बाळा म्हणले समोर. गावबा जेव्हा समोर आला, एकनाथ महाराजांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं लिहायला बस. हातामध्ये लेखणी घेतली. आता 44व्या अध्यायापासून युद्धकांडाच्या 91व्या अध्यायापर्यंत 90-91व्या अध्यायापर्यंत एकनाथ महाराजांनी सांगितलं आणि गावबांनी लिहून काढलं. लोकांना आश्चर्य वाटलं. संतांचा हस्तस्पर्श झाल्यानंतर परिवर्तन कसं होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे गावबा आहे. मंदमती आहे पण विद्वान पंडित झाला, लेखक झाला. शेवटचा अध्याय गावबांनी स्वतःच रचला आणि स्वतःच लिहून काढला. तेव्हा एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं आता हा स्वतःच्या मनानं उत्तरकांड पूर्ण करू शकतो आणि म्हणले आता समाधीला जायचं. संत महात्मे समाधी का घेतात? हे बघा, आपण मरेपर्यंत जगतो काय, आणि संत महात्म्यांचं जगणं हे मरण्यासाठी नसतंच, ते कायम जिवंत राहण्यासाठी असतं. पण आपण मरण्यासाठी जन्माला आलेलो आहोत हा त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक लक्षात घ्या. त्यांच्या जीवनामध्ये एवढा आनंद, सुख, समाधान, शांती आणि आमच्या जीवनामध्ये एवढा त्रास. काय कारण आहे? एक साधक एकनाथ महाराजांच्याकडे आला. महाराज, तुमच्या जीवनात आणि आमच्या जीवनात काही फरक दिसत नाही, काही फार फरक नाही आहे. पण तुमच्या जीवनामध्ये किती जरी सुखदुःख आले तरी तुम्ही स्थितप्रज्ञतेनं राहता आणि आम्हाला थोडा त्रास झाला की दुःख होतं, थोडा सुख समाधान मिळालं तर आम्ही आनंद व्यक्त करतो. पण तुमच्या जीवनात ना सुख ना दुःख, सुखदुःखे समे कृत्वा लाभाला भाऊ जया जयौ ही तुमची वृत्ती आहे. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ही तुमची अवस्था आहे. अशी आमची अवस्था का होत नाही हो? नाथ महाराजांनी सांगितलं ते सगळं जाऊ दे, ते सगळं जाऊ दे. मला तुझं भविष्य दिसतंय की 8व्या दिवसाचा सूर्योदय तू पाहू शकत नाहीस. घाबरला. म्हटलं आपण विचारायला काय आलो आहे आणि नाथ महाराज काय बोलतायत? जीवनात आनंदी कसं राहायचं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला तोल कसा ढळू द्यायचा नाही हे विचारायला आपण आलो आहे. आणि नाथ महाराज आपल्याला सांगतात की 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकत नाही. घाबरला. घरी गेला. रोज बायकोला शिव्या घालणारा, मीठ कमी झालं जास्त झालं, तिखट कमी जास्त झालं, शिव्या घालणारा वेगवेगळ्या कारणांनी. आज शांतपणे जेवला. बायको विचार करू लागली आज कसा शांत बसला, बोलत कसा नाही काही. त्याच्या मनामध्ये एकच विचार, 7 दिवस शिल्लक राहिलेत, कशाला कोणाशी वाईट वागायचं. मुलांना हिडीस फिडीस करायचा, आता मुलांबरोबर खेळू लागला. या मुलांना बसा, मग तुम्हाला काय आवडतं त्या गोष्टी आणून दिल्या. मनात एकच विचार, 7 दिवस शिल्लक राहिल्यात, चांगलं वागलं पाहिजे.
लोकांकडून उधार पाधार आणलेले पैसे घरामध्ये पैसे असताना परत देत नव्हता. त्यांना बोलून बोलून व्याजासकट परत केलं. म्हणले घ्या, धन्यवाद म्हणले तुमचे. त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांनी ते पैसे सोडूनच दिले होते, हा काही देत नाही. पण बोलून व्याजासकट दिला, आनंद झाला. बांध कोरून कोरून भावाची जमीन स्वतःच्या जागेत घेतली होती. भावाला सांगितलं, बाबा हा खरा बांध आहे, ते तुझं आहे, हे माझं आहे. असं करता 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 7 दिवस निघून गेले. 7व्या दिवशी रात्री विचार करू लागला, उद्याचा सूर्योदय आपण काही पाहू शकत नाही, नाथ महाराजांनी भविष्यवाणी केलेली आहे. पण 7 दिवसाचं चिंतन करू लागला. कसं वाटलं 7 दिवसात? स्वतःच्या मनाला विचारू लागला. म्हणलं फार समाधान वाटलं. बायकोशी भांडणं नाही, मुलांशी खेळणं, सगळ्यांचे देणे देऊन टाकले, काही शिल्लक ठेवलं नाही. फार समाधान वाटू लागलं. मी समाधानाने मरतोय बाबा. असा विचार करत करत मुलाबाळांकडे बघता बघता त्याला केव्हा झोप लागली काही कळालं नाही. पहाट झाली, सूर्योदय झाला आणि त्याचे डोळे उघडले. आता डोळे उघडल्याच्या नंतर त्याला असं झालं की आपण मेलेलो आहे. म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला. बायको बघू लागली, याचे डोळे उघडे आहेत, पण हा उठत का नाही आहे? या ताई, भास्कर मामांच्या गुरु अनुराधाताई देशमुख या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अनेकांचं श्रद्धास्थान ताई आहेत. काही वेळ त्या या ठिकाणी थांबणार आहेत. आपलं स्वागत आहे ताई. त्यांनी डोळे उघडले आणि विचार करू लागला, आपण मेलेलो आहे. कारण नाथ महाराजांनी सांगितलं आहे सूर्योदय पाहू शकणार नाही 8व्या दिवसाचा. इकडे तिकडे बघू लागला. बायको बघू लागली, डोळे तर उघडलेत, उठत का नाही, डोळे तर उघडलेत. आरडाओरडा करू लागले, उठा ना. म्हणले काय झालं तुम्हाला? त्याला असं वाटलं आपण उत्तर दिलं तरी हिला काय कळणार आहे, कारण आपण मेलेलो आहेत. हालून उठू लागले, नुसते काय डोळे उघडलेत म्हणले. तो उठून बसला. तो म्हटलं मी जिवंत आहे. तो म्हटलं तुम्हाला काय झालं मरायला? मी जिवंत आहे. त्यांनी खात्री करून घेतली आणि धावत धावत नाथ महाराजांच्याकडे गेला. महाराज 8वा दिवस आहे, सूर्योदय, हे बघा जिवंत आहे म्हणले. नाथ महाराज म्हणले मग मी काय करू? नाही तुम्ही सांगितलं होतं 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकणार नाही. नाथ महाराजांनी विचारलं काय केलंस या 8-7 दिवसात, काय केलंस मला सांग म्हटले. म्हणले महाराज बायकोशी भांडत होतो, बंद करून टाकलं. मुलाबाळांशी खेळलो, देणी देऊन टाकली, भावाची जमीन त्याला देऊन टाकली जी मी कब्जा केला होता. नाही कसं वाटलं ते सांग म्हटले. महाराज फार समाधान वाटलं. बरं हे सगळं का केलंस? म्हटले महाराज 7 दिवस आयुष्यातले शिल्लक आहेत म्हटल्यानंतर कशाला कोणाशी वाईट वागायचं? हां वाईट कशाची दुश्मनी कशाची कशाला कोणाची घ्यायची? 7 दिवस शिल्लक आहेत मला तुम्ही सांगितलं. नाथ महाराजांनी सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. तुला असं वाटतं ना की आमच्या जीवनामध्ये आम्हाला इतका त्रास झाला तरी आम्ही समानतेनं कसं काय ते सहन करतो? कारण तुला तरी मी 7 दिवसांची मोहलत दिली होती. आम्ही तर पुढच्या क्षणाला आम्ही आहोत की नाही हा संशय बाळगून समाजाशी वागत असतो. म्हणून आम्हाला सुख आलं दुःख आलं, सुखाने आम्ही आनंदित होत नाहीत आणि दुःखाने निराश होत नाहीत. अशा पद्धतीनं नाथ महाराजांनी हा अधिकार सिद्ध करून दाखवलेला आहे. एकनाथ महाराज स्वतःचा, हे बघा काही महात्म्य असतात की जे स्वतःचं मरण लांबवू शकतात, पण एकनाथ महाराज हे दुसऱ्याचंही मरण लांबवणारे आहेत. श्रीकृष्णदास लोळे नावाचे एक रामायणाचार्य आले.
धावत धावत महाराज हा ग्रंथ तुम्ही पूर्ण करा, युद्धकांड तुम्ही पूर्ण करा. बघितलं का? त्यांनी सांगितलं आज संध्याकाळी मला यम घेण्यासाठी येणार आहे सूर्यास्ताच्या समयी आणि हे अपूर्ण राहील, त्यापेक्षा तुम्ही लिहा. नाथ महाराजांनी सांगितलं तुम्हीच लिहा. ते म्हणजे कसं शक्य आहे, किती दिवस लागतील सांगा मला युद्धकांड लिहायला? त्यांनी हिशोब केला, म्हणजे 11 दिवस लागतील, लिहायला बसा. नाथ महाराजांनी त्या श्रीकृष्णदासांना सांगितलं तुम्ही लिहायला बसा, कोणता यम तुम्हाला घेऊन जातो ते मी पाहतो. सूर्यास्ताच्या समयी यमदारामध्ये आला नाथ महाराजांच्या श्रीकृष्णदासांना घ्यायला. एकनाथ महाराजांनी हात करून फक्त त्या यमाला दारात थांबवलं. 11 दिवस लिहिल्याच्या नंतर जेव्हा शेवटची ओवी लिहिली त्याच क्षणाला यमराज आला आणि श्रीकृष्णदास गेले. वर्णन असं आहे, श्रीकृष्णदास नमिता जड लिंग भागी केला उभा यमस्वये रजनी प्रसंगी तै युद्धकांड करवी परिपूर्णहारी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. दुसऱ्यावरी कळीकाळावरी घातली कास एक एकाहुनी बळी रे, असे आमचे संत आहेत. काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी, असं वर्णन निळोबाराय करतात. त्यामुळे एकनाथ महाराजांनी सांगितलं आता मी समाधी घेणार आहे, मी आता जाणार आहे, माझं आयुष्य इहलोकातलं संपवणार आहे. आणि नाथ महाराज गेले तुमच्या आमच्यासारखे. आता गेल्याच्या नंतर सामान्य लोक काय बोलू लागले, म्हणजे घेऊन जावं लागणार आहे आपल्या खांद्यावरती, घेऊन चालले रामनाम सत्य जे काही त्या काळात असेल ते म्हणू लागले. एक स्त्री आपल्या लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवत होती आणि घराच्या बाहेर पडली तर नाथ महाराजांची अंत्ययात्रा आडवी चालली. आता काही स्त्रिया कधी काय बोलतील याचा नियम नाही, काय काळमान परिस्थिती पाहायची नाही, काही नाही. ती म्हणली माझ्या लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवते म्हणले, आणि आज नाथ महाराजांचं म्हणणं आजच आडवं जायला पाहिजे होतं का म्हणले. आता नाथ महाराजांचा अधिकार काय, आपला अधिकार काय? नाथ महाराज ताटीवरून उठून बसले आणि म्हणले बाई तुझ्या लेकीला आज जाऊ दे, मी पुन्हा केव्हा तरी मरतो म्हणले. काळ रुळतो चरणी. दुसऱ्यांदा पुन्हा गेले, खांद्यावरून घेऊन चालले. ते खांदेकरी म्हणू लागले कसं असतं, साधू ओळखावा मरणी, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. रणामध्ये काय त्यांनी केलं आहे याच्यावरून तो शूर आहे की नाही समजत असतं, आणि साधू कसा मेला, कसं त्यांनी त्यांचं जीवन संपवलं याच्यावरती त्याचं महत्त्व ठरत असतं. नाथ महाराजांनी आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं आणि शेवटी आमच्याच खांद्यावर चालले. हे ऐकलं नाथ महाराज पुन्हा उठून बसले, म्हणले आता कोणाच्या खांद्यावर नाही जात म्हणले, मी पायी निघाले. मी आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये 6 घटना घडल्या एकाच तिथीला. नाथ महाराज स्वतः फाल्गुन वद्य षष्ठीचा उत्सव साजरा करायचे. आपल्या सद्गुरूंचा जन्मदिवस, आणि आपल्याला अनुग्रह प्राप्त झाला आहे, आपल्याला दत्तदर्शन प्राप्त झालं आहे, आणि सद्गुरू जनार्दन स्वामींनी त्याच तिथीला निजधामाला गमन केलं आहे. या 4 गोष्टींचं औचित्य साधत त्या ठिकाणी नाथ महाराज उत्सव करत होते. उद्धवाला सांगितलं पाचवी एक घटना घडणार आहे आणि ती तू पाहशील. ती म्हणजे हा दिवस नाथ महाराजांची जलसमाधी. गेले नाथ महाराज नेहमीप्रमाणे वाड्यापासून कृष्णकमला तीर्थावरती दिंडी घेऊन निघाले. तिथे गेल्यानंतर शेवटचं कीर्तन लक्ष्मी तीर्थावरती केलं, आणि लक्ष्मी तीर्थावरती कीर्तन केल्यानंतर जो प्रश्न लोकांनी केला होता त्याला उत्तर दिलं जाई. धर्माची वाटमोडे अधर्माची शीग चढे तई आम्हा येणे घडे संसार स्थिती. काल आपलं चिंतन झालं त्याचं. जनार्दन स्वामींची आरती केली आणि नाभीपर्यंत पाण्यामध्ये नाथ महाराज गेले. गोदावरी पात्रामध्ये नाभीपर्यंत गेल्याच्या नंतर आत्मा ब्रह्मांडामध्ये विलीन केला. आता एकनाथ महाराजांच्या समाधीच्या संबंधानं वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या जातात की नाथ महाराज पाण्यामध्ये गेले, पाण्यामध्ये विरून गेले. मग त्यांची समाधी इथं कशी, तर त्यांच्या गळ्यातले हार आणि विणा जिथे थांबले तिथे त्यांची समाधी मांडली. पण आपण जी पैठणला येणारी मंडळी आहेत ती लक्षात घेतील की गोदावरीचं पात्र खाली आहे आणि नाथ महाराजांची समाधी वर आहे, आणि पाण्यामध्ये विणा आणि हार हे थांबू शकत नाहीत प्रवाहित नदीमध्ये. मग पर्याय काय आहे, तर परंपरेनुसार जे चरित्र आहे ते सांगतो. पाण्यामध्ये विलीन झाले, परंतु एकनाथ महाराज हे गृहस्थ असल्यामुळे त्यांच्यावरती उत्तर संस्कार करणं गरजेचं असतं. पालाश विधी नावाचा एक विधी असतो.
त्या विधीनुसार एक देह तयार केला जातो कणकेचा आणि त्याच्यावरती सगळा विधी केला जातो. आम्ही तुम्हाला कुठे पाहायचं नाथ महाराज? तेव्हा एकनाथ महाराजांनी सांगितलं की माझ्या राखेमधून दुसऱ्या दिवशी जिथून तुळस आणि पिंपळाचं रोप उगवेल त्या ठिकाणी मी अखंड आहे. आणि नाथ महाराजांचा उत्तर कार्य झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सावडण्यासाठी गेले तिथे गरम राखेतून तुळस आणि पिंपळाचं रोप उगवलं. तुळस हे शुद्धतेचं प्रतीक आहे. पिंपळ हे प्रत्यक्ष महाविष्णूचं प्रतीक आहे. वृक्षाणाम अश्वत्थोहम असं भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की वृक्षामध्ये मी अश्वत्थ आहे. नाथ महाराजांनी दाखवून दिलं की मी महाविष्णू आहे. नाथ महाराजांनी गोदावरीच्या पात्रामध्ये जलसमाधी घेतल्यामुळे गोदावरी माता नाथ महाराजांच्या चरणापाशी अखंड आहे. नाथ महाराजांच्या समाधीच्या समोर चरणांच्या समोर एक सुपारी एवढं कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये अखंड पाणी असतं. गोदावरी मातेची ही कृतज्ञता आहे नाथ महाराजांच्या प्रती की तुमच्यासारख्या महापुरुषांनी माझ्यामध्ये समाधी घेतली आणि त्याचं प्रतीक म्हणून मी तुमच्या चरणापाशी अखंड राहते. आणि म्हणून नाथ महाराजांच्या समाधीपाशी गोदावरी माता अखंड आहे. नंतर 10-15 दिवसांचे विधी झाल्यानंतर हरिपंडित महाराजांच्या हस्ते सद्यस्थितीतल्या नाथ महाराजांच्या चरणपादुकांची स्थापना करण्यात आली. मी आपल्याला सांगितलं हरिपंडित महाराजांना नाथ विरोधी दाखवण्यात येतं, परंतु नंतर ते नाथ महाराजांचे शिष्य बनले. आपण काल त्याची कथा परवा बघितली. हरिपंडित महाराजांनी नाथ महाराजांच्या पादुका इसवी सन 1599 सालापासून पंढरपूरला न्यायला सुरुवात केली आणि मग नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं स्वरूप त्याला नंतर प्राप्त झालं. एकनाथ महाराजांच्या समाधीचं वर्णन निळोबारायांनी सुंदर केलेलं आहे. धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जन रहिवासी कृष्ण कमलातीर्थी चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष जयातीर्थी स्नान तत्पदी दर्शन पूर्वज उद्धरण कुळासहित निळा म्हणे जया घडे तेथील वारी तया पुण्यासही न वर्णवे. जी जी माणसं नाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला येतील त्यांचं जीवन धन्य होणार आहे. मोरोपंतांची एक आर्या आहे, जो एकदा जाय पैठणास षष्ठी तो जीवनी कधी न होय कष्टी. आपल्या जीवनामध्ये एकदा तरी आपण एकनाथ षष्ठीच्या वारीला आलं पाहिजे. फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजे साधारणत मार्च महिन्यामध्ये, इंग्रजी मार्च महिन्यामध्ये हा उत्सव असतो. यंदा 20 मार्चला एकनाथ षष्ठी आहे. त्यामुळे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण एकदा तरी पैठणला येऊन बघावं की नाथ महाराजांना मानणारा केवढा लाखोंचा समाज आहे, समुदाय आहे. आपल्या बीड जिल्ह्याची संख्या ही प्रचंड प्रमाणात आहे. त्याचं कारण असं आहे की या बीड जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा ही मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. एकनाथ महाराजांचा शिष्य परंपरा जेवढी बीड जिल्ह्यात आहे तेवढी इतर कोणत्याही जिल्ह्यात नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. बरं, ही शिष्य परंपरा जी या परिसरामध्ये आहे विशेषत्वानं ती गावोबा महाराजांच्यापासून आलेली आहे. म्हणजे एकनाथ महाराजांचे शिष्य गावोबा, त्या गावोबांचे शिष्य हे अनंत महाराज, अनंतांचे शिष्य नगद नारायण महाराज, जे नगद नारायणगड म्हणून ज्याला आपण आज नारायणगड म्हणतो तो नारायणगड, आणि त्यांच्यापासून मग 8 पिढ्या आणि पुढे त्याच्यानंतर माणिक बाबा होऊन गेले. माणिक बाबांचे शिष्य अनेक शिष्य होते. त्यापैकी भगवान बाबा एक शिष्य ज्यांनी स्वतंत्र गडाची स्थापना केली, त्याचं नाव भगवानगड आपल्या सर्वांना माहिती आहे. हा भगवानगड म्हणजे एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा आहे. हा नारायणगड म्हणजे एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा आहे. अंजनवती जे आपल्या जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्या अंजनवती तुकाविप्र महाराज हे एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले आहेत. गेवराईच्या जवळ जो तलवाडा म्हणून गाव आहे तिथलं श्रीराम संस्थान एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा आहे. बीडला ढोकळ्या विठोबा म्हणून जे काही स्थान आहे ते स्थान म्हणजे एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा आहे. पिंपळनेर जे स्थान आहे आपल्या जिल्ह्यातलं एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा आहे. पुरुषोत्तमपुरी जे स्थान आहे एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा आहे. म्हणून एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा
आजही अव्याहतपणे सर्वत्र उपलब्ध आहे. ही सर्वत्र आणि त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही परंपरा असल्यामुळे बीडचा आणि पैठणचा एक फार जवळचं नातं आहे. मग ही जी परंपरा आपल्यापर्यंत आली तर ती परंपरा कशी आहे तर गुरुपरंपरा जाणणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गडबड होता कामा नये. एखाद दुसरं नावही वगळायला नको. आदिनारायणापासून ही परंपरा सुरू होते. आदिनारायण विधी म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मयाचा शिष्य अत्री ऋषी, त्यांचे शिष्य भगवान दत्तात्रय, त्यांचे शिष्य जनार्दन स्वामी, त्यांचे शिष्य एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांच्या आजपर्यंत आम्हाला सापडलेल्या किंवा परंपरा जिथे चालू आहेत असे 25 शिष्य आपल्याला प्राप्त झालेत. लोकांना फक्त गावबाच माहिती आहे. अर्थात एकनाथ महाराजांचे शिष्य गावबा आणि गावबा महाराजांच्या नंतर मग नारायणगड, भगवानगड आणि आणखी काही संस्थानं आहेत. अर्थात या गडांच्या अखत्यारीमध्ये जे कुठली संस्थानं आहेत ती सगळीसुद्धा एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा आहे. असा संबंध हा या गडांशी आहे. नारायणगड आणि भगवानगड हे आमच्या संस्थांचे मानकरी आणि सद्य परिस्थितीमध्ये भगवानगडाला हा मान हा आमच्या संस्थांचा आहे. भगवान बाबा आमच्या आजोबांच्या अत्यंत निकट होते. श्री एकनाथ महाराज संस्थानाधिपती रंगनाथबुवा तथा भैयासाहेब महाराज गोसावी पैठणकर यांनी भगवान बाबांना हा मान दिला. आणि भगवान बाबांची नम्रता किती मी आपल्याला सांगतो. एखादा माणूस मोठा का असतो तर मोठा असूनसुद्धा तो जेव्हा नम्रता धारण करतो तेव्हा लोक त्याला मोठं समजत असतात. भगवान बाबांना जेव्हा मान दिला भगवानगडाला तेव्हा भगवान बाबा त्या तत्कालीन जी गोष्ट ज्या लोकांनी बघितली त्यांनी मला सांगितलेली गोष्ट आहे. हे ऐकीव नाही आहे. भगवान बाबांना मान दिला दिंडीचा तेव्हा भगवान बाबांनी गळ्यात टाळ घेऊन रांगेत उभं राहणं पसंत केलं. आता आमचे आजोबा संस्थानाधिपती त्यांच्या डोक्यावरती छत्र चामर आणि ते दिंडीच्या पाठीमागे मधोमध आमच्या आजोबांनी निरोप पाठवला. भगवान बाबांना म्हणा की तुम्ही रांगेत चालू नका, तुम्ही मध्ये चाला. कारण मी नेहमी सांगतो की भगवान बाबा हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांच्या हयातीतच ते खूप मोठे होते. त्यांच्या हयातीतच त्यांचं खूप नाव मोठं होतं आणि तरीसुद्धा नम्रतेनं नाथ महाराजांच्या दिंडीमध्ये टाळ घेऊन रांगेत उभे राहिले. तेव्हा चौबदाराकडून निरोप पाठवल्यानंतर भगवान बाबा आजोबांच्या छत्रीपाशी आले आणि त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज आपण सांगताय ही गोष्ट कदाचित तुमच्या दृष्टीनं योग्य असेल पण माझ्या दृष्टीनं ती योग्य नाही आहे. मी बाहेर मोठा असेल, मी बाहेर भगवान बाबा असेल पण मी नाथ महाराजांची सेवा करताना भगवान आहे आणि हा जो भगवान आहे हा जो भगवान बाबा आहे हा पैठणकर फडाचा नाथ फडाचा हा टाळकरी आहे आणि त्यामुळे टाळकरी रांगेत चालत असतो. मला रांगेतच चालू द्या. इतरत्र आपण आपला मोठेपणा दाखवायला खूप जागा आहेत. मला नम्रतेनं इथेच उभं राहू द्या. हा मोठ्या लोकांचा मोठेपणा असतो. म्हणून अशी परंपरा आपल्या ह्या परिसरामध्ये रुजलेली आहे. म्हणून आपण पैठणला जरूर या. तिथे आल्यानंतर आपल्याला कळेल की एकनाथ महाराजांचा काय अधिकार आहे. मी नेहमी सांगतो की कीर्तनकार कदाचित नाथ महाराजांचं नाव घेत नसतील पण एकनाथ महाराजांचं नाव वारकऱ्यांनी टिकून ठेवलं आहे. लक्षात ठेवा. कीर्तनकारांनी किती टिकवलं माहिती नाही. काही कीर्तनकार तर हेतू पुरस्सर नाथ महाराजांचं नाव घेणं टाळतात. आपण जरा निरीक्षण करा. आता या माध्यमातून मी आवाहनच आपल्याला सर्वांना करतो. आपण निरीक्षण करा सर्वांनी की एकनाथ महाराजांचं नाव कोणता कीर्तनकार घेत नाही. घेत नसेल तर त्याला आपण प्रश्न विचारला पाहिजे की आपल्याला एकनाथ महाराजांचं कार्य माहिती आहे का. जर माहिती असेल तरी आपण त्यांचं नाव का घेत नाहीत. कशामुळे आपण फक्त गाथा ज्ञानेश्वरी म्हणतो. कशामुळे आपण नाथ भागवताचं नाव त्याच्यामध्ये घेत नाही. हे सामान्य लोकांनी कीर्तनकारांना हल्ली आता प्रश्न केले पाहिजेत. त्याच्याशिवाय कीर्तनकारसुद्धा नाथ महाराजांच्या वाङ्मयाकडे वळणार नाहीत. नाथ महाराजांचं कार्य जाणून घेणार नाहीत. म्हणून नाथ महाराजांचं कार्य जाणण्यासाठी आपण सर्वजण नाथ वाङ्मयाकडे जरूर आकर्षित व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा जो 3 दिवसांचा प्रवचनमालेचा जो कार्यक्रम आहे आज हा समापनाकडे आलेला आहे. आणि समापन करत असताना मला पुन्हा या कार्यक्रमाची थोडीशी पार्श्वभूमी सांगावीशी वाटते. ती अशी आहे की हा कार्यक्रम जेव्हा ठरला तेव्हा मी इथे येण्याचं कारणच आहे खरं म्हणजे भास्कर मामा. कारण त्यांचे विचार आणि त्यांची परखडता ही मला जास्त भावली आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन वारकरी सांप्रदायिक लोकांनी काय केलं पाहिजे हे त्यांचं मत मला आवडलं आणि म्हणून मी इथं येण्याचं कबूल केलं. मी पुन्हा सांगतो मी असं 3 दिवस आजपर्यंत कुठेही राहिलेलो नाही. ही पहिली वेळ आहे की मी आज या ठिकाणी असं राहतो आहे. आणि हे करत असताना मामाच्या कुटुंबियांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सेवा केली आणि त्यांची कुटुंबीय जर बघितले तर अतिशय नम्र त्यांची मुलं आहेत. कारण हल्ली अशी परिस्थिती आहे की मुलगा बापाचा ऐकत नाही परंतु त्यांची जी मुलं आहेत ही अतिशय नम्रतेनं त्यांचे सगळे आदेश मान्य करतात. अर्थात
तेवढा जरब हा त्यांनी निर्माण केलेला आहे आणि समाजावरती त्यांचा जरब आहे. आता मी गेल्यानंतर सगळी माणसं त्यांना आदराने नमस्कार करत होती. निश्चितपणे त्यांचा एक करारी स्वभाव आहे. कदाचित काही लोकांना ते हेकट वाटतील, परंतु जे आहे ते आहे या भूमिकेवरती ते ठाम असतात. आणि म्हणून आणखी एक हेवा वाटण्यासारखी गोष्ट मामाशी आहे की तुमची ही शालेय मित्रमैत्रीण मी सांगितलं, म्हटलं आम्हाला 10वी वगैरे होऊन काही फार वर्ष झालेले नाहीत, पण आमच्या 10वीचे मित्रमैत्रिणींचे तोंड बघून आम्हाला 10वीपासून जितके वर्ष झाले तितके वर्ष झालेले आहेत. परंतु आपण साधारणतः 70च्या दशकामधली सगळेजणं मुलं मुली त्या काळातली आज त्यांचे नातू शाळेमध्ये झाले आहेत. काही जणांचे नातू आता नात लग्नाला येऊ लागले आहेत. तरीसुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींचा एवढा गोतावळा, तुमच्या मित्रपरिवाराचा एवढा गोतावळा हा खरंच स्तिमित करणार आहे आणि आमच्यासारख्याला हेवा वाटणार आहे आणि एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या वयामध्ये सुद्धा आपण जे जुने ऋणानुबंध आहेत ते विसरता कामा नये. आणि म्हणून सुंदर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आदरणीय अनुराधाताई या ठिकाणी आलेले आहेत, उपस्थित आहेत. आपण सर्वजण भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात. सातत्यानं या ठिकाणी कार्यक्रम चालू असतात. या निमित्तानं मी एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की या ठिकाणी श्रवण करण्यासाठी आलेल्या सर्वांना आणि या संपूर्ण चाटे परिवाराला उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य प्राप्त होवो. त्याचबरोबरीनं सद्गुरूंची आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे आशीर्वाद त्यांच्यावरती सतत वर्षत राहो अशी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. एकदा नाथ महाराजांचं भजन करा आणि त्यानंतर आरती होईल. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय. वैष्णववीर भानुदास महाराज की जय. श्री वैजनाथ भगवान की जय. श्री जगन्मित्र नागा महाराज की जय. सब संतन की